गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संचु आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना 4 चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा मी बघतो आहे आणि आमचं प्रकरण सुरू आहे सम्यक्त्व मार्गणेचं. सम्यक्त्वाच्या माध्यमातून श्रद्धा गुणाचा समीचीन गुण आणि आमचं अन्वेषण सुरू आहे आणि 6 तऱ्हेनी हे जीव आम्हाला सापडले. श्रद्धा गुण समीचीन रूपाने आहे क्षायोपशमिक, क्षायिक किंवा औपशमिक. सम्यक्त्व गुण थोड्याफार फरकाने बिघडलेला आहे सासादन. सम्यक्त्व आणि मिथ्यात्व अशी संमिश्र दशा आहे सम्यक मिथ्यात्व. आणि सम्यक्त्व रूप परिणाम न राहता विपरीतच परिणाम झालेला आहे. सम्यक्त्वाच्या विरुद्ध परिणाम ज्या ठिकाणी दिसतो आहे ते आहे मिथ्यात्व सम्यक्त्व. अशा तऱ्हेने या 6च्या माध्यमातून जीवाचं अन्वेषण सुरू आहे. या 6 मधून कोणता ना कोणता जीव कुठे ना कुठे कोणत्या तरी भेदात असणारच आहे. या भेदात नाही असा जीव असणार नाही. म्हणजे कुठे ना कुठे तो एक तर सम्यक्त्वात राहील, मिथ्यात्वात राहील, क्षायिक सम्यक्त्वात राहील. कुठे ना कुठे हा जीव सम्यक्त्व मार्गणेमध्ये आम्हाला बघायला मिळणार आहे. आम्ही बघतो आहे मिथ्यात्व मार्गणेमध्ये जीवाचं अन्वेषण. मिथ्यात्व हे गुण म्हणजे मिथ्यात्व हे सम्यक्त्व 4ही गतीतील जीव मिथ्यादृष्टी असू शकतात. आणि चतुरेंद्रियपर्यंत किंवा असंज्ञी पंचेंद्रिय जीवांपर्यंत जीव हे नियमानी मिथ्यादृष्टीच असतात. त्यामध्ये थोडा फरक जर आम्ही केला तर अपर्याप्तक अवस्थेत सासादन मध्ये काही जीव आम्हाला पाहायला मिळालेले आहे, नाही असं नाही. आम्ही जसं बघितलं की एकेंद्रिय जीवांमधले 3 भेद, द्विनेंद्रिय, 3 इंद्रिय, 9 प्रकारचे जीव समास आम्ही लावले त्या ठिकाणी सासादन गुणस्थानामध्ये. त्या अपेक्षेने फार अल्प काळ दुसरं गुणस्थान त्या जीवांचं असणार आहे. पर्याप्ती पूर्ण झाले की ते मिथ्यात्वातच येणार आहे. अशा तऱ्हेने आम्ही हे बघत असताना काल मिथ्यात्वाचे भेद प्रभेद बघितले. जसे सम्यक्त्वाचे निसर्गज आणि अधिगमज असे भेद तत्वार्थ सूत्रात केलेले आहे, त्याप्रमाणे मिथ्यात्वाचे देखील निसर्गज आणि अधिगमज म्हणजे परोपदेशाने होणारं अधिगमज आणि निसर्गतः असणारं कर्माच्या उदयात असणारं ते निसर्गज असं मिथ्यात्वाचे भेद केले. यालाच आम्ही म्हणू शकतो गृहीत मिथ्यात्व आणि अगृहीत मिथ्यात्व. गृहीत मिथ्यात्व हे परोपदेशाने ग्रहण केल्या जातं आणि याचे स्वामी कर्मभूमी संज्ञी पंचेंद्रिय मनुष्यच आहे. अगृहीत मिथ्यात्व ज्यांना ज्यांना मिथ्यात्व कर्माचा उदय आहे त्या सगळ्याच जीवांना अगृहीत मिथ्यात्व आहे असं आम्ही म्हणू शकतो किंवा म्हणणार आहे. म्हणजे आणि ज्या ठिकाणी अगृहीत मिथ्यात्व सुटेल त्या ठिकाणी गृहीत मिथ्यात्व पण राहू शकत नाही. ज्याचं आता श्रद्धा समीचीन झालेली आहे, करण परिणामामध्ये त्यांनी आत्मसन्मुख होऊन स्वतःच श्रद्धा केलेली आहे. आत्मप्रतीती ज्याला झाली म्हणजे ज्याचं मिथ्यात्व राहिलं नाही त्याला गृहीत मिथ्यात्व पण असू शकत नाही. हा तर पक्का नियम आहे. आता एक दुसऱ्या तऱ्हेने मिथ्यात्वाचे 5 भेद सांगितलेले आहे.
जे आम्ही आश्रमामध्ये लावतो की मिथ्यात्व 5 प्रकारचं. ते 5 प्रकारचं मिथ्यात्व कोणतं आहे? तर पहिलं मिथ्यात्व आहे एकांत मिथ्यात्व. आम्ही नेहमी बघतो की आमचा धर्म हा अनेकांतात्मक आहे. वस्तुतत्व मुळातच अनेकांतात्मक आहे. स्याद अस्ति स्याद नास्ति अशा शब्दांनी आम्ही अनेकांताची सिद्धी करतो. मुळात वस्तू स्वरूप अनेकांतात्मक आहे. हे वस्तूमधलं अनेकांत आहे. वस्तू अनेकांतात्मक आहे म्हणून आमचं ज्ञानही अनेकांतात्मक म्हटलं जातं. हा ज्ञानातील अनेकांत आहे. आणि जर वस्तू अनेकांतात्मक आहे तर त्याचं प्रतिपादन देखील अनेकांत पद्धतीने स्याद्वाद पद्धतीनेच व्हायला पाहिजे. हा वाणीतील अनेकांत आहे. वस्तू अशी असताना सुद्धा वस्तूच्या एक रूपतेला सांगणं की वस्तू एकांत रूपाने अशाच प्रकारची आहे हे म्हणणं, हे झालं एकांत मिथ्यात्व. त्या वस्तूला दुसरी कोणती बाजूच नाही अशा प्रकारे एकांत रूप समजणं. वास्तविकतः प्रत्येक वस्तू ही मुळात बहुआयामी असते. तिला अनेक बाजू असतात आणि असं असतानाही एकाला पूर्णतः सत्य मानून दुसऱ्याचं पूर्णतः निराकरण जिथे केलं जातं. एक सत्य आहे आणि दुसऱ्याला गौणता दिली तर बिघडलं नाही. कारण गौण मुख्य व्यवस्था असणं हे नयाचं कार्य आहे. ते असायलाच हवं. पण एकच आहे आणि दुसऱ्याला सर्वथा काढूनच टाकणं, निराकरण करणं, याला मात्र एकांततेने वस्तूला एक रूप मांडणं असं म्हटलं जातं. आणि हा जीवनातला मिथ्या अभिप्राय आहे, मिथ्या श्रद्धा आहे, मिथ्या मान्यता आहे. आणि याला अंतरंग निमित्त कारण असणार आहे मिथ्यात्व कर्माचा उदय आणि बहिरंग कारण असणार आहे तशा प्रकारचं कुशास्त्रांचं वाचन. म्हणून पहिलं एकांत मिथ्यात्व कशाला म्हटलेलं आहे पहा. यह ऐसा ही है इसी प्रकार इसी प्रकार है इस प्रकार धर्म और धर्मी के विषय में एकांत अभिनिवेश रखना एकांत मिथ्यात्व है. धर्माबद्दलही की वस्तूमध्ये नित्यच धर्म आहे, नित्यच धर्म आहे किंवा वस्तू अशाच प्रकारची आहे अशा प्रकारे धर्मामध्ये आणि धर्मी म्हणजे वस्तूमध्ये अशा प्रकारचा एकच त्या ठिकाणी अभिप्राय ठेवून एकांतानी वस्तू तशीच सर्वथा तशीच आहे हे म्हणणं. जसं यह सारा संसार ब्रह्म स्वरूप ही है, नित्य ही है या अनित्य ही है. जसं सांख्यांनी म्हटलं की वस्तू कशी आहे तर वस्तू कुटस्थ नित्य आहे. वस्तूमध्ये काहीही परिवर्तन होत नाही. आणि जर त्यांना प्रश्न विचारला गेला की आम्हाला तर वस्तूमध्ये परिवर्तन दिसतं आणि तुम्ही सांगता की तू कुटस्थ नित्य आहे, तर ते सांगतात हे सगळं मायावीपणा आहे. ही माया आहे आणि ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जे जे दिसतं ते मिथ्या आहे अशी त्यांनी एकांत पक्षांनी मान्यता केली. उलट बुद्धांनी मात्र क्षणिकत्व स्वीकारून वस्तूप्रती समय नष्ट होते, या जगामध्ये नित्य काहीही नाही अशी अनित्यतेची एकच धारा त्यांनी पकडली. आणि म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून हे मिथ्यात्व म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून ते मिथ्यात्व आहे आणि त्या मिथ्यात्वाला आम्ही एकांत मिथ्यात्व म्हणू शकतो. म्हणून अशा रीतीने एकांत रूपाने वस्तूची अवधारणा करणे, मान्यता ठेवणे, श्रद्धा ठेवणे. द्रव्य पर्याय रूप पदार्थ में अथवा रत्नत्रय में किसी एक का ही निश्चय करना एकांत मिथ्यात्व है. म्हणजे एक तर वस्तूला पर्याय रूपच मानायचं, द्रव्य मानायचंच नाही. कारण आम्हाला जगामध्ये दिसतात आहे त्या पर्यायी दिसतात आहे, आम्हाला द्रव्य तर दिसत नाही आहे. मग आम्ही द्रव्याचंच अस्तित्व नाकारलं किंवा आम्ही गुणांच्या पर्यायी मांडणे केल्या पण गुणांचं अस्तित्व आम्ही नाकारलं.
म्हणजे सामान्य अस्तित्व आम्ही नाकारलं आणि विशेषलाच फक्त पकडून ठेवलं, तरीही हा वस्तुतत्वामधला एकांत झाला. किंवा आम्ही सामान्य अंश धरला गृहीत आणि विशेष अंश मांडलाच नाही. पर्याय आहे हे मान्यच केलं नाही. सगळं आम्ही ज्ञानाने जाणतो आहे. जगत ज्ञान मात्र आहे, वस्तू जगामध्ये काहीही नाही. अशा तऱ्हेने द्रव्य, गुण आणि पर्याय याबद्दल देखील जर तो एकच मान्यता करत असेल, किंवा रत्नत्रयानी मोक्ष आहे असं असतानाही जर आम्ही म्हणत असू की केवळ जीवाला ज्ञान झालं तर मोक्ष होऊ शकतो, केवळ श्रद्धा झाली तर मोक्ष होऊ शकतो, अशी ही जर मान्यता असेल तरीही ते जीवनामधलं एकांत मिथ्यात्व आहे. ज्ञानाने केवळ मुक्ती नाही, केवळ चारित्र्यानेही मुक्ती नाही, किंवा श्रद्धा झाली म्हणून मुक्ती आहे असंही नाही. तर या तीनचा एकत्रीपणा असणं हे मुक्तीचं कारण आहे. म्हणून एकांताने एकाला स्वीकारणं आणि दुसऱ्याला नाकारणं याला म्हणायचं एकांत मिथ्यात्व. अनेक उदाहरणं आम्हाला जीवनामध्ये अशी पाहायला मिळतील की आपल्या मान्यतेवर आम्ही अट्टहासाने हे सत्य आहे हे मानून त्या ठिकाणी कधी कधी एकांत जीवनात करतो. वास्तविकतः आम्हाला अनेकांताची कास धरायची आहे, कारण अनेकांतच हे वस्तूचं स्वरूप प्रतिपादन करण्याला समर्थ आहे. दुसऱ्या मिथ्यात्वाचं नाव आहे विपरीत मिथ्यात्व. विपरीत याचा अर्थ विरुद्ध टोकाला जाणणारं ज्ञान. विपरीत की जे जसं आहे तसं न मांडता उलटी बाजू ग्रहण करणं याला विपरीत मिथ्यात्व म्हटलं. उदाहरणार्थ, खरे देव हे वितरागी असताना सुद्धा त्यांना सरागी आहे हे मानणं हे विपरीत मिथ्यात्व झालं. किंवा खऱ्या देवांना 18 दोष नाही, त्यांना भूक लागते, त्यांना कवला आहार आहे अशा प्रकारची, किंवा त्यांना रोग झाला होता अशा प्रकारचे जे मान्यता आहे ती विपरीत मान्यता आहे. म्हणून वस्तूचं स्वरूप जसं आहे त्याच्या विरुद्ध स्वरूप मांडणं. आणि आम्ही त्यासाठी आमच्या आगमाची पण कधी कधी दुहाई देतो. जसं तत्वार्थ सूत्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे, एकादशजीने. याचा अर्थ काय? तत्वार्थ सूत्रात एकादशजीने हे सूत्र कोणत्या संदर्भात आलेलं आहे आणि ते काय सांगतं? परिशहांच्या जिनांना 11 म्हणजे परिशह असतात. जिनांना 11 परिशह असतात असं सूत्र आलं. आणि याची आम्ही काय मान्यता करून घेतली? समजा या सूत्राची मान्यता आम्ही अशी करून घेतली की 11 परिशह हे कोणत्या कर्माच्या उदयात आहे तिथे? हे जे 11 परिशह सांगितले जिनेंद्र भगवंतांना ते कोणत्या कर्माच्या उदयात सांगितलेले आहे? जसा अज्ञान परिशह वेदनीय कर्माच्या उदयात आहे. आता वेदनीय कर्माच्या उदयात असणारी क्षुधा, तृषा, रोग वगैरे हे परिशह आहे. आणि जर आम्ही त्या सूत्राचा अर्थ लावताना जर आम्ही एकांताने म्हणत असू की जिनेंद्र भगवंतांना तर उमास्वामी आचार्यांनी 11 परिशह सांगितले, म्हणून जिनेंद्र भगवंतांना 13व्या गुणस्थानात असताना सुद्धा त्यांना क्षुधेची पीडा त्रास देते आहे, ते कवलाहार करतात आहे. हा त्याचा आम्ही आमच्याच ग्रंथाचा आधार चुकीचा लावला तर आमचं ते विपरीत मिथ्यात्व आहे. कारण त्या ठिकाणी जरी एकादशजीने हे सांगायचं आहे तरी आचार्यांचा अभिप्राय त्या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांना अशा प्रकारे वेदनीय कर्माच्या उदयात होणारी बाधा आहे हे सांगायचं नाही आहे. त्यांना हे सांगायचंय की तिथे वेदनीय कर्माचा उदय राहणार आहे, कारण 13व्या गुणस्थानाच्या अंतीपर्यंत वेदनीय कर्म आहेच. पण तरी देखील त्यांना जरी वेदनीयाच्या उदयात 11 परिशह आहे तरी सुद्धा फक्त वेदनीय आहे,
मोहनीयाचा तिथे सद्भाव नाही, म्हणून त्यांना भूक तहान आदी बाधा त्रास देत नाही. हा त्याचा अर्थ त्या ठिकाणी लावावा लागतो. आणि जर लावला नाही आम्ही तशा पद्धतीने, तर आमचंही ते विपरीत मिथ्यात्व म्हटल्या जाऊ शकतं. म्हणजे खऱ्या देवांबद्दल आम्ही अशी विपरीत मान्यता केली. खऱ्या गुरूंबद्दल जर आम्ही विपरीत मान्यता केली, कोणती? जे स्त्री वगैरे स्त्री वगैरे परिग्रह ठेवतात, शस्त्र बाळगतात, जसं छडालाकारांनी म्हटलेलं आहे दुसऱ्या ढालीमध्ये, त्याप्रमाणे ते जर धारे कुलिंग लही महतभाव अशा प्रकारे जर ते धारण करत असतील, तर आम्ही काय म्हटलं, हे पण खरे गुरु आहे अशी जर श्रद्धा करत असू, तर ते विपरीत मिथ्यात्व आहे. आणि शास्त्रांच्या बाबतीत मिथ्यात्व कसं राहील आमचं? विपरीत मिथ्यात्व शास्त्र कसं पाहिजे? तर आपतेनो छिन्न दोषेन, किंवा शास्त्राची व्याख्या सांगताना रत्नकरण शावकाचार मध्ये सांगितलं की आप्तोपज्ञम अनुल्लंघ्यम अदृष्टेष्ट विरोधकम तत्वोपदेश कृसार्वम शास्त्रम का पथघट्टणम. म्हणजे सर्वांच्या कल्याणाची भावना शास्त्राच्या माध्यमातून वर्धित व्हायला पाहिजे. का पथघट्टणम, का पथ म्हणजे खोटा पथ, का म्हणजे खोटा, पथ म्हणजे मार्ग, त्या खोट्या मार्गाचं खंडन करणारं शास्त्र पाहिजे. नंतर अदृष्टेष्ट विरोधकम, त्याला प्रत्यक्ष आणि परोक्ष कोणत्याही प्रमाणाने बाधा उपस्थित नसावी. आणि आप्तोपज्ञम, वितरागींनी सांगितलेलं असावं. अशा प्रकारच्या शास्त्राच्या विपरीत जर आम्ही मान्यता ठेवत असू, तर ते आमचं विपरीत मिथ्यात्व आहे. या ठिकाणी काय सांगतात ते बघू. तीन मूढतारू मिथ्यात्व के वशसे. तीन मूढता म्हणजे कोणत्या? देव, गुरु आणि शास्त्राबद्दलच्या, म्हणजे तीनचं स्वरूप विपरीत समजणं. अशा वशीभूत मनुष्य परिग्रह से सहित जनों को तपस्वी, बहुत प्रकार के लिए गए प्राणियों के वध में भी धर्म तथा अनेक दोषों से संयुक्त देवों को भी यथार्थ देव बतलाया करता है. जशा प्रकारे देव, गुरु आणि शास्त्र या तीनचं स्वरूप तो विपरीत मानतो. दुर्गति में ले जाने वाली हिंसा को स्वर्गादि का हेतु मानना तथा अहिंसा को दुर्गति का कारण मानना विपर्य मिथ्यात्व है. म्हणजे जे वस्तू स्वरूप आहे, जेव्हा वस्तू तत्व आहे, त्याच्या अगदी विरुद्ध टोकाला जाऊन कथन करणं आणि तसं मान्य, हे विपरीत मिथ्यात्व आहे. तिसरं मिथ्यात्व आहे संशय मिथ्यात्व. संशय मिथ्यात्वामध्ये काय झालं? आम्ही निर्णयच कोणत्या गोष्टीचा केला नाही, हे असं आहे की तसं आहे या संभ्रमातच आम्ही जीवन यापन करतो. हे असं असेल की तसं, निर्णयच कोणत्या वस्तुतत्वापर्यंत आम्हाला पोचविलेला नाही. सम्यक दर्शनाचा आम्ही निर्णय केला नाही की तत्वार्थ श्रद्धान म्हणजे सम्यक दर्शन. आणि हे तत्वार्थ श्रद्धानामध्ये 7 तत्वांचा निर्णय करून जो आम्हाला सम्यक्त्वाचा भाव जीवनात धारण करायचा आहे, इथे आम्ही निर्णय केला नाही. स्वतःच्या आत्मतत्वाबद्दल देखील हे आत्मतत्व असंच आहे हा निर्णय केला नाही. म्हणून आम्ही जीवाबद्दल निर्णय केला नाही. जीवाबद्दल केला नाही म्हणजे अजीवाबद्दलही निर्णय नाही. म्हणजे कोणत्याही तत्वाबद्दल आम्ही निर्णय केला नाही. किंवा पंचपरमेष्ठीबद्दल देखील योग्य शहानिशा करून निर्णयाच्या स्थितीवर आलो नाही. सदैव अंतरंगात दोलायमान अवस्था, हो की नाही, हो की नाही, अशा प्रकारची जिथे आहे ते आहे संशय मिथ्यात्व. किंवा चारित्र्याबद्दल, चारित्र्य म्हणजे नेमकं कोणतं असावं, निर्णयच घेत नाही. चारित्र्याबद्दल न घेणे, ज्ञानाबद्दल न घेणे आणि सम्यक्त्वाबद्दल निर्णय न घेणं, अशा प्रकारे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र मोक्ष मार्ग हो सकते हैं या नहीं, इस प्रकार दूषित चित्तवृत्ति संशय मिथ्यात्व है.
मिथ्यात्व के उदय से जिस मनुष्य में वितराग सर्वज्ञ के द्वारा निर्दिष्ट समस्त तत्व जैसे है अथवा नहीं है ऐसा संदेह बना हुआ है. जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं ते सत्य असेलच की नाही अशाबद्दल संशय उत्पन्न असणं. जसं आमच्या निशंकित अंगामध्ये उदाहरण येतं की जो त्याची कशाची साधना करणार होता, तो आकाशगामिनी विद्येची साधना करणारा होता. तो जिनेंद्र दत्त श्रेष्ठींना दररोज बघत होता की ते आकाश मार्गाने विद्या सिद्ध करून अकृत्रिम चैत्यालयाची वंदना करून येतात. आणि त्या व्यक्तीला कुतूहल निर्माण झालं आणि कुतूहलाने त्यांनी ते विचारलं की कशी साधना करायला पाहिजे. साधनाची सगळी तयारी केली पण अंतरंगामध्ये संशय की जिनदत्त सेठजींनी सांगितलं ते सत्य कशावरून. वर चढणं खाली उतरणं हा सिलसिला कायम राहिला आणि तोच अंजन चोर आला आणि एका क्षणात त्याची श्रद्धा बसली की जिनदत्त श्रेष्ठी अन्यथा कथन करू शकत नाही, ते सत्यवादी आहे आणि त्यांचं वचन मला प्रमाण आहे. आणि जो तो दररोज पाहणारा होता त्याची त्या वचनावर श्रद्धा बसली नाही, संशय अंतरंगामध्ये राहिला. जर मी या खालच्या अस्त्रांवर पडलो तर काय होईल. निसंदेह त्यांनी साधना केली नाही आणि म्हणून त्याला सिद्धी होऊ शकली नाही. अशा प्रकारे हे संशय मिथ्यात्व आहे. मिथ्यात्व के उदय से जिस मनुष्य के वितराग सर्वज्ञ के द्वारा निर्दिष्ट समस्त तत्व वैसे है अथवा नहीं ऐसा संदेह बना हुआ है, उसे तत्व का निश्चय सर्वथा नहीं होता, तो सांशयिक मिथ्या दृष्टी समजना चाहिए. आता वैनयिक मिथ्या दृष्टी कशाला म्हणायचं. वैनयिक याचा अर्थ विनय करणं, कुणाचा सर्वांचा समान विनय, कुणाला राग नाही आणि कुणाला लोभ नाही आणि म्हणून आम्ही खऱ्या देवांचाही विनय करतो आणि खोट्या देवदेवतांचाही आम्ही तसा समान विनय करतो आहे. असं जर आम्ही करत असू तर ते आमच्या जीवनामधलं वैनयिक मिथ्यात्व आहे. वास्तविकतः प्रत्येकाच्या गुणस्थानानुसार प्रत्येकाची कोणत्या प्रकारची उपपत्ती आहे त्यानुसार त्या ठिकाणी वात्सल्य भाव किंवा पूज्यत भाव हा जीवनात ठेवायला पाहिजे. जो ज्या भूमिकेत आहे त्या भूमिकेत त्याला तशा प्रकारे यथार्थ मानून त्याची ज्या पद्धतीने आराधना करायची आहे किंवा त्याला जसा आदर सत्कार करायचा त्या पद्धतीने आदर सत्कार न करता एक समान सगळ्या क्रिया करणं याला विनय मिथ्यात्व म्हटलेलं आहे. म्हणून सभी देवताओं शास्त्रों में बिना विवेक के समभाव रखना, सभी का समान विनय करना वैनयिक मिथ्यात्व है. जिस मत में प्रतिदिन पात्र अपात्र की, देव अदेवों की, सबकी विनय की वार्ता हो, वह तपस्वियों का विनय मिथ्यात्व है. जे तपस्वी देखील असते तर त्यांचंही पात्र अपात्राचा विचार करू नये. आम्हाला तर दान देताना सुद्धा पात्र अपात्राचा विचार करायला सांगितलेला आहे. सत्पात्री दान द्यायला सांगितलं आणि आमच्या जीवनात उत्कृष्ट पात्र कोणतं असेल तो उत्कृष्ट पात्र सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या कर्मभूमीच्या जीवनामध्ये की सर्वोत्कृष्ट पात्र सांगितलेलं आहे तीर्थंकरांना आहार दानाचं. हे शक्य नाही. मग तीर्थंकरा समान गणधर देव, गणधरांच्याही बाबतीत आज शक्यता नाही. मग आम्ही बघितले की आम्हाला 6व्या 7व्या गुणस्थानवरती शुद्धोपयोगी मुनी हे आमच्यासाठी उत्तम पात्र आहे. आजच्या काळात एवढे शुद्धोपयोगी पण मिळत नाही, पण जे तपस्वी आहे, जे आचरण पाळत आहे त्यांच्या प्रती आमचा श्रेष्ठ भाव हे आमच्यासाठी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी की तुम्ही त्यांचा पात्र अपात्राचा विचार करा. गरिबांना दान देऊ नका असं सांगितलं नाही, तेही करुणा दानामध्ये किंवा समदत्ती दानामध्ये घेतलेलं आहे. दानाचे आणखी काही प्रकार केलेले आहे. समदत्ती दान साधर्मीला दिलेलं ते पण आहे,
पण त्याच्यामध्ये आम्ही पात्राचा विचार नाही की हे उच्च पात्र आहे, त्यांना आम्ही साधर्मी समजून त्यांची मदत करण्याच्या दृष्टीने ते आम्हाला सांगितलेलं आहे. तर जसं जिथे आहे तशा प्रकारची भूमिका ठेवून तशा प्रकारचं त्यांच्याशी राहणं हे आमचं वैनयिक मिथ्यात्व आहे. जर चौथ्या गुणस्थांवरती साधर्मी असतील तर त्यांची याथातथ्यम प्रतिपत्ती, जसं त्यांचं रूप आहे त्याप्रमाणे त्यांची प्रतिपत्ती. पाचव्या गुणस्थांवरती जे असतील त्यांची त्यांच्या अनुसार प्रतिपत्ती सांगितलेली आहे. ऐहिक एवं पारलौकिक सुख सभी विनय से प्राप्त होते हैं, न कि ज्ञान दर्शन तप और उपवास जनित क्लेशों से। ऐसे अभिनिवेश को वैनयिक मिथ्यात्व कहते हैं। ऐहिक और पारलौकिक सुख सभी विनय से प्राप्त होते हैं, न कि ज्ञान दर्शन तप और उपवास जनित क्लेशों से. म्हणजे अशा प्रकारे मांडणं. ऐसा अभिनिवेश को म्हणजे आम्ही कोणाचाही विनय केला वा कोणत्याही प्रकारचं आम्हाला सुख पाहिजे असेल तर त्या ठिकाणी विनय अंगीकार करा. मग तो ज्ञानाच्या बाबतीत करा, दर्शनाच्या बाबतीत करा, तपाच्या बाबतीत करा, उपवासाच्या बाबतीत करा, किंवा एखाद्या तप नाही करत किंवा ज्ञानवाला नाही त्याच्याही बाबतीत तसाच विनय करा. विनयाशी सगळं काही मिळून जाईल. अशा प्रकारचा जर आमचा साम्यभाव आम्ही ठेवला तर ते आमचं वैनयिक मिथ्यात्व आहे. नंतर सांगितलं अज्ञान मिथ्यात्व. अज्ञान मिथ्यात्वामध्ये आम्हाला खरं काय खोटं काय याचं ज्ञानच नाही आहे. जो जे सांगतोय ते आम्हाला आम्ही ग्रहण करतोय आणि त्यानुसार आम्ही वागतो आहे. आमचा निर्णय झालेलाच नाही आहे आणि आम्ही निर्णय करण्याच्या भरीसही पडत नाही. आम्ही मानतो की अज्ञानातच सुख असतं, म्हणतोय आम्ही माहित नाही तर बरं आहे, अज्ञानात सुख आहे. पण आचार्य सांगतात अज्ञानात सुख असतं तर सगळ्यात सुखी एकेंद्रिय जीव राहिले असते, कारण त्यांना सगळ्यात जास्त अज्ञान आहे म्हणून ते सगळ्यात जास्त सुखी राहिले असते. पण असं संभवू शकत नाही आणि म्हणून अज्ञान रूप मिथ्यात्व हे त्या ठिकाणी विपरीत मान्यता आहे, मिथ्यात्व आहे ते जीवनामध्ये. म्हणून अज्ञान मिथ्यात्व त्याला म्हटलो की हित आणि अहित की परीक्षा का न होना. योग्य काय आहे अयोग्य काय आहे हे आम्ही परीक्षा करून जाणून घेत नाही. अर्थात हेयोपादेय के विवेक से शून्य हृदय का होना अज्ञानिक मिथ्यात्व है. अज्ञान मिथ्यात्व म्लेंच आदि जीवों के होता है. कारण त्या ठिकाणी त्यांना ती पातळीच मिळत नाही. त्यांना तशा प्रकारचं देवदर्शन गुरुदर्शन हे दुर्लभ आहे, होतच नाही म्लेंच खंडामध्ये. म्हणून त्या जीवांना अशा प्रकारे ते अज्ञानाने ग्रसितच आहे. म्हणून अज्ञान मिथ्यात्व म्लेंच आदि जीवों के होता है. जो शून्यवादी है और जिनमें भक्ष अभक्ष का कुछ विचार नहीं रहता, आणि त्यांच्या ज्या आचरण आहे त्यांच्या ज्या क्रिया आहे या क्रियेमध्ये देखील ज्ञानपूर्वक क्रिया नाही. क्रिया आहे पण क्रिया कशी आहे, अज्ञान मूलक आहे. हे केल्याने आम्हाला अशा प्रकारची दुर्गती मिळेल याचं त्यांना ज्ञानच त्या ठिकाणी नाही आणि ते जाणून घेण्यासाठी देखील तितकी त्यांची पात्रता म्लेंच खंडात असत नाही. पाप से युक्त और धार्मिक ज्ञान से रहित जीवों के मिथ्यात्व कर्म के उदय से उत्पन्न परिणाम अज्ञान मिथ्यात्व है. पापाने युक्त आणि धार्मिक क्रियेनी रहित, क्रिया धार्मिक नाही आणि हिंसा अहिंसेचा विवेक नाही. आम्ही काय करतो आहे, आम्हाला किती कशा प्रकारच्या हिंसेचा दोष लागतो आहे याविषयी तो अनभिज्ञ आहे आणि त्यामुळे योग्य क्रिया त्याच्याकडून केल्या गेल्या नाही आणि म्हणून हे अज्ञान मिथ्यात्व म्हटल्या जातं. बऱ्याचशा गोष्टी आमच्याही जीवनात अशा असतात की ज्याविषयी आम्हाला ज्ञानच नव्हतं
आणि ज्ञान नसल्यामुळे आमच्याकडून तशा प्रकारच्या क्रिया घडलेल्या असतील. पण ज्या क्षणी आम्हाला ज्ञान झालं की ही क्रिया करण्यामध्ये अशा प्रकारचा दोष आहे आणि तो जर आम्ही दुरुस्त केला नाही तर आमचं अज्ञान अधिक बळकट होतं. पाच तऱ्हेचे मिथ्यात्व झाले. मिथ्या दृष्टि किसे कहते हैं? प्रश्न, दर्शन या श्रद्धा शब्दा का नाम दृष्टि है. मिथ्या शब्द का अर्थ वितथ अथवा दृष्टि शब्द का अर्थ रुचि, श्रद्धा या प्रत्यय है. इसीलिए जिन जीवों की रुचि असत्य से होती है उन्हें मिथ्या दृष्टि कहते हैं. दोन शब्द आहे. मिथ्या, मिथ्या म्हणजे वितथ, हा पण मिथ्याला शब्द आलेला आहे. आणि ज्याची दृष्टी विपरीत आहे, ज्याची रुची विपरीत आहे किंवा श्रद्धा विपरीत आहे त्याला मिथ्या दृष्टी जीव म्हटल्या जातात. आणि तो जीवनात कसा वागतो हे आपण काल पाहिलं की सुखदुःखामध्ये तो इष्ट अनिष्ट बुद्धी करतो, हर्ष विषाद रूप भावना करतो, पर व्यक्ती मला सुख दुःख देऊ शकतात अशी मान्यता त्याची जीवनामध्ये असते. अशा प्रकारचा हा मिथ्या दृष्टी जीव आहे. मिथ्या दृष्टि कितने प्रकार के होते हैं? मिथ्या दृष्टि किती प्रकारचे आहे? तसं माहिती आहे आपल्याला. अनादि मिथ्या दृष्टि, साधी मिथ्या दृष्टि, सातिशय मिथ्या दृष्टि. तर मिथ्या दृष्टीचे हे प्रकार आहे. अनादि मिथ्या दृष्टि किंवा पुढे चालून तर कधी कधी 26 प्रकृतीवाला मिथ्या दृष्टि, 27 प्रकृतीवाला मिथ्या दृष्टि, 28 वाला असे पण त्याच्यामध्ये भेद केलेले आम्हाला दिसतात. जिनेंद्र वर्णींनी गुणस्थान दर्पण पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिथ्या दृष्टीचे हे पण भेद केले की आता साधी मिथ्या दृष्टी आहे. साधी मिथ्या दृष्टीच्या जीवनात त्याला आता 28 प्रकृतींची सत्ता उत्पन्न झालेली आहे. तर तो 28 प्रकृतीवाला साधी मिथ्या दृष्टी झाला. आता काही जीव असे त्याच्यात असतील की ज्यांची सम्यक प्रकृतीची उद्वेलना झाली तर तो 27 प्रकृतीवाला राहिला. मग काही कालांतराने सम्यक मिथ्यात्वाची पण उद्वेलना झाली, मग तो 25 प्रकृतीवाला पहिले सारखा 25 आणि 26 प्रकृतीवाला असा 26 प्रकृतीवाला म्हणजे अनादि मिथ्या दृष्टी सारखा पण झाला. म्हणून अनादि मिथ्या दृष्टी, अनादि मिथ्या दृष्टी त्याला म्हणायचं की ज्याला आज तागायत पर्यंतही सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली नाही, तो आहे अनादि मिथ्या दृष्टी जीव. दुसरा घेतला साधी मिथ्या दृष्टी जीव. साधी त्याला म्हणायचं की ज्याला एक वेळ सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे आणि जो जीव परत मिथ्यात्व गुणस्थान मध्ये आलेला आहे त्याला साधी मिथ्या दृष्टी जीव म्हणायचं. साधी याचा अर्थ आता त्या मिथ्या दृष्टीला सुरुवात दिसत आहे म्हणून तो साधी झाला. आणि जो साधी मिथ्या दृष्टी असणार आहे तो साधी शांतच असणार आहे. तो साधी शांतच असणार आहे. जो अनादि मिथ्या दृष्टी आहे तो अनादि अनंत असू शकतो किंवा अनादि शांत पण असू शकतो. दोन शब्द लक्षात घ्या. अनादि मिथ्या दृष्टी आहे एखादा जीव तर तो अनादि अनंत मिथ्या दृष्टीच राहू शकतो, अभव्य जीव किंवा अभव्य समभव्य जीव. आणि दुसरा अनादि शांत आहे तर अनादि कालापासून, पण आता त्याचं मिथ्यात्व कधी ना कधी संपणार आहे असा अनादि शांत असाही भेद मिथ्यात्वाचा आम्हाला पाहता येतो. साधी मिथ्या दृष्टी त्याला म्हटलं ज्याला एक वेळ सम्यक्त्वाची प्राप्ती होऊन तो परत मिथ्यात्व गुणस्थानात आलेला आहे. नंतर सांगितलं सातिशय मिथ्या दृष्टी. सातिशय मिथ्या दृष्टी त्याला म्हणायचं की ज्यांनी आता करणलब्धीमध्ये प्रवेश केलेला आहे, ज्याला अंतर्मुहूर्तानंतर नियमाने सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे,
पण अजूनपर्यंत तो मिथ्यात्वाच्या भूमिकेत आहे. म्हणजे त्याचा उपयोग आत्मतत्वावर केंद्रित झालेला आहे, पण पर्यायीमध्ये अजूनही मिथ्यात्वपणा कायम आहे. या जीवाला म्हणायचं सातिशय मिथ्यादृष्टी. आणि दुसरं निरतिशय मिथ्यादृष्टी, की ज्याला अजूनपर्यंत अशा प्रकारचा करण परिणाम नाही. तो प्रायोग्य लब्धीपर्यंत आला असेल, पण तरीही त्याला निरतिशय मिथ्यादृष्टीच म्हणायचं. बाकीचं प्रकरण उद्याला पाहू आपण. यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे. स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उज्जायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.